चला मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे तो जलवाहतूक, जलमार्ग. ठीक आहे. आता पाण्यातून चालणारा मार्ग आहे हा. प्राचीन कालखंडापासून अस्तित्वात आहे बघा. जगातला सर्वात स्वस्त वाहतुकीचा प्रकार हाच आहे. ठीक आहे. आणि म्हणून सर्वात जास्त जो व्यापार चालतो आपला हा सागरी मार्गाने चालत असतो, जलमार्गाने चालत असतो. सध्याचा विचार केला तर भारताचा जेवढा परकीय व्यापार चालतो त्यातला 95% व्यापार आपला जलमार्गाने चालत असतो. आणि या 95% पैकी आंतरराष्ट्रीय बंदरातून 76% व्यापार चालत असतो. ठीक आहे. आणि अंतर्गत जल वाहतुकीचा जर विचार केला तर एकूण व्यापाराच्या 0.5%च फक्त अंतर्गत जल वाहतुकीतून व्यापार चालत असतो. तर जलमार्ग हा स्वस्त आहे कारण ते निर्माण करण्यासाठी वेगळा काही खर्च करण्याची गरज पडत नसते बघा. मग आता भारताचा विस्तार बघितला तर अफाट प्रदेश आहे आपला. आणि या अफाट प्रदेशामध्ये अंतर्गत भागातून वाहणाऱ्या ज्या 12 वाहणाऱ्या नद्या आहेत, संत गतीने वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत, या नद्यातून अंतर्गत जल वाहतुकीचे मार्ग या ठिकाणी चालतात. 14,000 किलोमीटर पेक्षा अधिक लांबीचे अंतर्गत जलमार्ग आहेत आपले. मग यामध्ये गंगा नदी आहे, ब्रह्मपुत्रा नदी आहे, बराक नदी येत असते, ब्राह्मणी नदी येत असते, गोदावरी नदीचा आणि कृष्णा नदीचा खालचा भाग येत असतो आणि बाकीचे मग कालवे काढलेले आहेत आपण. तर अशा पद्धतीने 14,000 किलोमीटर पेक्षा अधिक लांबीचे अंतर्गत जल वाहतुकीचे मार्ग आहेत. आणि बाकीचे जर बघितलं आपण तर भारताला टोटल 7,517 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली. यामध्ये मुख्य भूमीची 6,100 किलोमीटर आणि बेटांची 1,417 किलोमीटर अशी टोटल 7,517 किलोमीटर लांबीची किनारपट्टी आहे. तर यामुळे सुद्धा आपल्याला किनारपट्टी विस्ताराला लागलेली आहे. आणि म्हणून या किनारपट्टीवरून सुद्धा मोठ्या प्रमाणात आपला व्यापार चालत असतो बघा. मग यामध्ये जलवाहतुकीचे 2 प्रकार पाडले जातात, अंतर्गत जलवाहतूक आणि सागरी जलवाहतूक. आता सागरी जलवाहतूक जर बघितली तर किनारपट्टीचा विचार करावा लागेल. टोटल या ठिकाणी 9 राज्यांना किनारपट्टी आहे. कुठल्या कुठल्या? गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल आणि त्याचबरोबर अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटं पण येतात. मग आता यामध्ये विचार केला तर या ठिकाणी किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात बंदरं निर्माण करण्यात आलेली. या हिशोबाने सर्वात जास्त बंदर आहे महाराष्ट्रामध्ये, 54 बंदर आहे. गुजरातमध्ये येत असतात 40 बंदर आहे. अंदमान निकोबार वरती येतात 23 बंदर आहे. तामिळनाडूमध्ये 14 बंदर आहेत. केरळमध्ये 13 बंदर आहेत. या ठिकाणी 10 बंदर येतात लक्षद्वीप बेटांवरती, 9 बंदर येतात कर्नाटकमध्ये, 5 बंदर येतात इकडे गोव्यामध्ये. तर ह्या हिशोबाने जर बघितलं तर हा उतारता क्रम या ठिकाणी लक्षात घेतला तर जवळपास या ठिकाणी 200+ बंदर टोटल सागरी मार्गाने या ठिकाणी भारताची आहेत. ठीक आहे. आणि या 200 बंदरांमध्ये पण लक्षात ठेवायचं, पश्चिम किनारपट्टीवर बंदरांची संख्या जास्त आहे कारण पश्चिम किनारपट्टीचा किनारा दंतूर आहे, पूर्व किनारपट्टीचा समुद्र उथळ आहे, त्यामुळे इकडं अदंतूर किनारपट्टी असल्यामुळे साहजिक अशी कृत्रिम बंदर आहे आणि इकडे नैसर्गिक बंदर येतात बघा. ठीक आहे. मग आता जी काही 200+ बंदर भारतभरात आहेत यामध्ये आपण जर आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदर जी आहेत, आंतरराष्ट्रीय बंदर जी आहेत 15 बंदर येतात बघा. या 15 बंदरांचं विभाजन 2 भागात करू शकतो आपण. पश्चिम किनारपट्टीवरती 6 बंदर आहेत, पूर्व किनारपट्टीवरती 9 बंदर आहेत. अशी टोटल ही 15 बंदर येत असतात बघा. मग आता ही 15 बंदर कुठली कुठली आहे, ती बंदर आणि त्यांची वैशिष्ट्यावरती प्रश्न हमखास असतो बघा. मग आता पश्चिम किनारपट्टीवरची 6 बंदर, दक्षिणेकडे जाताना इथं तुमच्या लक्षात येईल इथं कांडला बंदर येतं, बरोबर आहे, गुजरात मध्ये आहे. भारतातलं पहिलं मुक्त बंदर आहे, एकमेव मुक्त बंदर आहे. दुसरं येत असतं मुंबई, भारतातलं पहिलं नैसर्गिक बंदर आहे, महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. आणि सर्वाधिक इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्यात करणारं बंदर आहे. त्याच्यानंतर मुंबई बंदराचा भार हलका करण्याकरता नावाशेवा रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यामध्ये येत असतं, मुंबई जवळच येतं. भारतातलं पहिलं आधुनिकीकरण झालेलं बंदर आहे, म्हणजे कम्प्युटराइज झालेले आहे बघा. नंबर 2चा मुद्दा आहे तो सर्वाधिक कंटेनर वाहतूक बंदर आहे, जवाहरलाल नेहरू यांचं नाव देण्यात आलेले. कांडला बंदराला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं नाव देण्यात आलेले बघा. त्याच्यानंतर
मार्मगोवा म्हणजेच गोव्यामधलं बंदर येतं बघा. हे सर्वाधिक लोह खनिज निर्यात करणारं बंदर येते. त्याच्यानंतर येत असतं मँगलोर. मँगलोरचं जे बंदर आहे ते कर्नाटक मध्ये येतं. दुसऱ्या क्रमांकाचं लोह खनिज निर्यात करणारं बंदर आणि सर्वाधिक कॉफी पदार्थ निर्यात करणारं बंदर आहे. आणि इकडचं येतं कोची, केरळमध्ये सर्वाधिक मसाले पदार्थ निर्यात करणारं बंदर आहे. तर अशा पद्धतीनं उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना ही 6 बंदरं पश्चिम किनारपट्टीवर आहे. क्रमानं आपण लक्षात घेत चालायची. पहिलं कांडला लागतं, दुसरं मुंबई लागतं, तिसरं नाभाशेवा, चौथं मार्मगोवा, पाचवं मँगलोर, 6वं कोची. याच पद्धतीनं पूर्व किनारपट्टीवरती 9 बंदर आहेत. मग ती कुठली कुठली? इथं पश्चिम बंगालमध्ये लागतं हल्दिया. ठीक आहे, हल्दिया जी आहे पश्चिम बंगालमध्ये आहे. सर्वाधिक यंत्रसामुग्री निर्यात करणार बंदर, ताकजन्य पदार्थ निर्यात करणार बंदर आहे. यालाच कोलकाता बंदर असे म्हणतो आपण. याचा भार हलका करण्याकरता 2 नवीन बंदरांना मंजुरी भेटलेली आहे. त्यापैकी एक आहे सागर. 2013 ला 2 नवीन बंदरांना मंजुरी भेटली. सागर, हल्दिया बंदराचा भार हलका करण्याकरता नवीन बंदर उभारलं गेलं, सागर. त्याच्यानंतर पॅराद्वीप, ओरिसामध्ये येते. रिडले ऑलिव्ह कासवांसाठी प्रसिद्ध आहे बघा. हे रिडले ऑलिव्ह जे कासव आहे जगामध्ये 3 ठिकाणी अंडी घालण्यासाठी किनारपट्टीवर येतात बघा. एक तर ही तर पॅराद्वीपची किनारपट्टी आहे म्हणजे ओरिसामध्ये, एक ऑस्ट्रेलियाचा ईशान्येकडचा जो पार्ट आहे त्या ठिकाणी, आणि एक कुठल्या तरी बेटाजवळ त्या ठिकाणी अंडी घालण्यासाठी येतात बघा. म्हणून या ठिकाणी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये आपण हे बंदर गोठून टाकत असतो आणि या ठिकाणी या कासवांची तस्करी होऊ नये याकरता लष्कर उभं करून टाकत असतो बघा. ठीक आहे, तर पॅराद्वीप बंदर आहे. या ठिकाणी खाली आलो आपण तर विशाखापट्टणम येतं, आंध्र प्रदेश मध्ये. हे सर्वात खोल बंदर आहे, खंडांतर्गत बंदर आहे, सर्वात मोठे कृत्रिम बंदर आहे आणि सर्वात जास्त व्यापार चालणारे बंदर आहे. तर ही 4 वैशिष्ट्ये या बंदराची लक्षात ठेवा. त्याच्यानंतर येतं दुगाराजपट्टणम. ठीक आहे, हे नवीन बंदर जे काही 2 झाले त्यामध्ये एक सागर आहे आणि एक येतं दुगाराजपट्टणम, आंध्र प्रदेश मध्ये येत असतं बघा. त्याच्यानंतर लागतं बघा यन्नोर, तामिळनाडू मध्ये. हे एकमेव बंदर आहे जे 15 आंतरराष्ट्रीय बंदर आहे त्यापैकी एकमेव बंदर आहे जे खासगी माध्यमाकडून तयार करण्यात आलेले. चेन्नई पोर्ट ट्रस्ट आणि आशियाई विकास बँक यांच्याकडून तयार करण्यात आलेले बंदर आहे. चेन्नई बंदराचा भार हलका करण्याकरता यन्नोरचे बंदर निर्माण करण्यात आलेले. त्याच्यानंतर येतं चेन्नई, भारतातलं पहिलं कृत्रिम बंदर आणि सर्वाधिक सॉफ्टवेअर निर्यात करणारं बंदर आहे, तामिळनाडू मध्ये येतं. त्याच्यानंतर येतं तुतीकोरीन, भारतातून सर्वाधिक तांदूळ निर्यात करणारं बंदर आहे. तर या पद्धतीने इकडे येतात बघा हे 8, हल्दिया 1, सागर 2, पॅराद्वीप 3, विशाखापट्टणम 4, दुगाराजपट्टणम 5, यन्नोर 6, चेन्नई 7, तुतीकोरीन 8. पूर्व किनारपट्टीवर 9 आहे. मग 9वा कुठला आहे? तर अंदमान निकोबारची जी राजधानी आहे पोर्ट ब्लेअर, हे 9 येत असतं बघा. ते अंदमान निकोबारच्या राजधानीवर येतं. असे पूर्व किनारपट्टीशी रिलेटेड 9 बंदर आहेत आणि पश्चिम किनारपट्टीवरती 6 बंदरे लक्षात घ्यायची आपण. तर ही 15 बंदर आहे. कधी दक्षिणेकडे जातानाचा क्रम, कधी उत्तरेकडे जातानाचा क्रम, कधी बंदर आणि राज्य यांच्या जोड्या लावा, कधी वैशिष्ट्ये विचारले जातात. तर असे हे 15 जे बंदर आहेत याच्या भोवती प्रश्न सर्वात जास्त वेळेस राहिलेले आहेत. आता याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी अंतर्गत जे काही जल वाहतुकीचे मार्ग आहे ते अंतर्गत जल वाहतुकीचे मार्ग हे लक्षात घ्यायचे. आता अंतर्गत जल वाहतूक म्हणजे 12 वाहणाऱ्या नद्यातून चालणारा वाहतुकीचा प्रकार. लक्षात, संत गतीने वाहणाऱ्या नद्यातून चालणारा वाहतुकीचा प्रकार किंवा जे काही कालवे आपण तयार केले 2-2, 3-3 नद्यांना जोडणारे त्या कालव्यातून चालणारा वाहतुकीचा प्रकार म्हणजे अंतर्गत जल वाहतुकीचे मार्ग आहेत. मग अंतर्गत जल वाहतुकीचे मार्ग आपल्याला टोटल 12 वाहणाऱ्या नद्यांची संख्या आणि त्यांची लांबी बघितली तर 14,000 किलोमीटर पेक्षा जास्त आहे बघा. पण जे काही अंतर्गत चालणारे वाहतुकीचे जे मार्ग आहेत या मार्गांची संख्या या ठिकाणी 6च आहेत. मग आता ते 6 मार्ग कुठले कुठले आहेत आपल्याला ते लक्षात घ्यायचंय. ठीक आहे, मग 6 मार्गांवरती आपल्याला काम करायचं. या मार्गांना नॅशनल वे म्हटलं जात असतं, NW असं म्हटलं जातं. जसं
राष्ट्रीय राजमार्गांना नॅशनल हायवे म्हणतो आपण NH, तसं यांना म्हणायचं NW म्हणजे नॅशनल वे. मग यामध्ये इकडून येणारी गंगा नदी अशी गंगा नदी, मग या ठिकाणी आपण जर बघितलं तर गंगा नदी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल अशी जाते खाली बघा. मग आता हा जो काही पहिला मार्ग आहे हा अलाहाबाद पासून सुरुवात होतो. अलाहाबाद ते हल्दिया, इथं हल्दिया येत असतं. ठीक आहे. हा जो मार्ग आहे याला म्हणायचं NW1. हा 1620 किलोमीटर लांबीचा आहे. 4 राज्याशी संबंधित आहे. उत्तर प्रदेश 1, बिहार 2, झारखंड 3, पश्चिम बंगाल 4. लक्षात, पहिला मार्ग आहे 1620 किलोमीटर लांबीचा आहे आणि गंगा नदीतून जात असतो. दुसरा मार्ग ब्रह्मपुत्र नदीतून जातो बघा. ब्रह्मपुत्र नदी आपल्याला माहिती इकडून येत असते अशी आणि अशा पद्धतीनं बांगलादेशमध्ये जाते. मग इथं जे सादिया नावाचं गाव लागत असतं, जिथं अरुणाचल प्रदेश मधून ब्रह्मपुत्र नदी आसाम मध्ये प्रवेश करते, तिथं आसाम मधलं पहिलं गाव लागतं सादिया आणि इथं शेवटचं बॉर्डरवरचं गाव लागत असतं धुबरी पट्टी. तर यांना जोडणारा हा नॅशनल वे क्रमांक 2 आहे तो 891 किलोमीटर लांबीचा. आसाम राज्यापुरता मर्यादित आहे आणि ब्रह्मपुत्र नदीतून जात असतो बघा. ठीक आहे. तिसऱ्या क्रमांकाचा जो मार्ग आहे, हा जो मार्ग आहे हा मार्ग केरळमध्ये जातो बघा. हा केरळ आहे. केरळमध्ये हा सुरुवात होतो कोझीगोडे पासून. अगोदर कोट्टम पासून होता, आता कोझीगोडे पासून सुरुवात होतो. आता हा 2 कायारला जोडणारा मार्ग आहे. कायार म्हणजे सागराचं पाणी नदीच्या मुखातून जिथपर्यंत आत जातं तेवढा एरिया म्हणजे कायाल असतो आणि हा असा समांतर किनारपट्टीला असतो बघा. तर हा जातो कोची पर्यंत, केरळ पुरताच मर्यादित आहे आणि हा कालवा येतो असतो. NW3 नाव आहे त्याचं. ठीक आहे. आणि हा 365 किलोमीटर अंतराचा आहे, केरळ राज्याशी रिलेटेड आहे. 4 नंबरचा येतो काकीनाडा मार्ग. काकीनाडा इथं आपल्याला माहिती आहे की इथं गोदावरी नदी आहे. गोदावरी नदीवरून एक कालवा काढला असा, इकडं आपल्याला माहिती आहे कृष्ण नदी आहे, यांना जोडतो आणि इथून हा कालवा असा सरळ जातो पॉंडिचेरी पर्यंत. या ठिकाणी पॉंडिचेरी बघा आणि गोदावरी नदीवरती या ठिकाणी काकीनाडा नावाचं ठिकाण लागतं. काकीनाडा ते पॉंडिचेरी किंवा पॉंडिचेरी मध्ये मरक्कनम ठिकाण आहे, यांना जोडणारा हा NW4 नावाचा मार्ग येतो असतो. टोटल 1100 किलोमीटर लांबीचा आहे, एक्झॅक्टली 1095 किलोमीटर लांबी. तर हा चौथा मार्ग येतो असतो. पाचवा मार्ग जर बघितला आपण, पाचवा मार्ग ओरिसामध्ये. ठीक आहे. ओरिसामध्ये आपल्याला माहिती अशी महानदी वाहत असते आणि इकडून वाहत येत असते ब्राह्मणी नदी. आलं लक्षात. तर ब्राह्मणी जी नदी आहे या ब्राह्मणी नदीवरती तलचर नावाचं ठिकाण लागत असतं बघा. इथून हा मार्ग सुरुवात होतो ब्राह्मणी नदी आणि नंतर महानदी आणि इथं शेवटी धामरा नावाचं गाव लागत असतं. तलचर ते धामरा असा जाणारा हा NW5 क्रमांकाचा मार्ग येतो आणि जवळपास 623 किलोमीटर लांबीचा हा मार्ग येतो असतो. ओरिसा राज्याशी रिलेटेड आहे. ब्राह्मणी आणि महानदी यांना जोडणारा मार्ग म्हणू आपण त्याला. आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी येतो बघा मेघालय राज्यामध्ये गारो खाची डोंगररांगा जो एरिया आहे, या गारो खाची डोंगररांगेतून उगम पावणारी जी नदी आहे बराक, या बराक नदीवरती या ठिकाणी हा NW6 नावाचा मार्ग आहे, 121 किलोमीटर लांबीचा. हा सुरू होतो भागापासून. तर इथं आसाम मध्ये लाखीपूर नावाचं गाव लागतं. लक्षात, भागा ते लाखीपूर यांना जोडणारा मेघालय आणि आसाम यांना जोडणारा हा मार्ग येतो, 121 किलोमीटर लांबीचा, NW6 म्हणतो असतो आपण त्याला. तर आतापर्यंत 6 मार्गांना या ठिकाणी अंतर्गत जल वाहतुकीचा परवाना देण्यात आलेला आहे. तर हे 6 मार्ग या ठिकाणी लक्षात घ्यायचे. मग त्याचा जो काही फॅक्ट डाटा आहे असा चार्ट तयार करायचा बघा. NW1 अलाहाबाद ते हल्दिया 1620 किलोमीटर, नदीचं नाव गंगा.
राज्य हे लक्षात घ्यायचं असेल तर समोर राज्य लिहित चालायचं बघा, असा कॉलम करून यूपी, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल. ठीक आहे. NW2 आहे. NW2 येतो धुबरी पट्टी ते सादिया ब्रह्मपुत्रा नदीमध्ये 891 किलोमीटर आणि एका राज्याशी संबंधित आहे आसाम. ठीक आहे. नंतर NW3 कोझिकोड ते कोल्लम 365 किलोमीटर लांबीचा आहे आणि हा कालवा आहे, त्यामुळे साहजिकच एका राज्याशी संबंधित आहे केरळ. त्याच्यानंतर NW4 काकीनाडा ते पॉंडिचेरी आहे 1095 म्हणजेच 1100 किलोमीटर लांबीचा आहे. हा राज्य जर बघितलं तर पहिला येतो आंध्र प्रदेश, दुसरा येतो तामिळनाडू आणि तिसरा येतो पॉंडिचेरी. 3 राज्याचा संबंध लागत असतो या ठिकाणी. NW5 हा तलचर ते धामरा 623 किलोमीटर लांबीचा आहे. ब्राह्मणी नदी आणि पूर्व किनारपट्टीचा जो कालवा काढलेला आहे म्हणजे महानदीवरचा तो म्हणजे ओरिसा राज्याशी संबंधित आहे. आणि त्याच्यानंतर NW6 लाखीपूर ते भागा 121 किलोमीटर लांबीचा आहे, बराक नदीवर आसाम आणि मेघालय या 2 राज्याची संबंधित आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं अंतर्गत जल वाहतुकीचं 6 मार्ग लक्षात घ्यायचे आणि बहिर्गत जल वाहतुकीमध्ये तुम्हाला सांगितलेले 200 पेक्षा अधिक बंदर आहे आणि त्यापैकी 15 बंदरं आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. ती 15 बंदरं लक्षात घ्यायची. तर या पद्धतीनं जल वाहतुकीबद्दल जे काही प्रश्न आले मुद्दे येणार ते इतक्या जागेत येणार आहे. ठीक आहे. तेवढा हा मुद्दा व्यवस्थित करून ठेवा.